हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थेरी तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले आहे 10th क्लासमध्ये. वन ऑफ द म्हणजे याच्यानंतर पण लॅमार्किझम जे थेरीज आहेत ते थेरीज पण तुमच्यासाठी इम्पॉर्टन्स आहे. 10th पॉईंट ऑफ व्ह्यूच्या व्यतिरिक्त तुम्हाला 11th म्हणजे 12th मध्ये पण या थेरीज रिपीट झालेल्या आहेत. तर त्या थेरीज आपण काय करणार आहे, इन डिटेलमध्ये पाहणार आहेत. कोणती थेरी? डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. थोडं काहीतरी आपल्या येणाऱ्या म्हणजे गेलेले जे लेक्चर आहे प्रीवियस लेक्चरले थोडं कनेक्ट करू. आतापर्यंत आपण हा सिलेबस जो पार्ट 2 चा जो सिलेबस आहे बायोलॉजीचा तो कुठपर्यंत आणलेला आहे, तर तो आणलेला आहे आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन कंप्लीट झालेले आहेत. कंप्लीटली 2 लेक्चरमध्ये एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन मी कंप्लीट केलेले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ नसन बघितले तर तुम्ही नक्की जा, तिथं व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ पाहू शकता. आलं का लक्षात इथपर्यंत? ठीक आहे. तर एकदम सिंपलीच वे म्हणजे एकदम सिंपल वे मध्ये आपण हे थेरी काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. जर तुम्ही लास्ट पर्यंत जर थांबले तर आय गॅरंटी मी 100% गॅरंटी देतो की तुम्हाला या थेरीज हे सगळे पॉइंट काय होतील, एकदम क्लिअर होतील. नॅचरल सिलेक्शन कशाला म्हणतो आपण, या सगळ्या गोष्टी काय होऊन जातील या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय होतील, कंप्लीट होऊन जातील. ठीक आहे, किंवा समजून जाईल तुम्हाला. तर सगळ्यात पहिले थोडं इंट्रोडक्शन पाहून घेऊ आपण की काय, की सगळ्यात पहिले थेरीचं नाव काय, डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. काय तुमचं? डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. काय तुमचं? डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन अशा पद्धतीचं काय थेरीचं आपलं नाव आहे. ठीक आहे. तर ही थेरी कोण दिली होती? जे की सगळ्यात प्रचलित नॅचरलिस्ट होते, ज्या नॅचरलिस्टचं नाव होतं डार्विन. काय होतं तुमचं? डार्विन. लय प्रचलित नॅचरलिस्ट आहे बायोलॉजीमध्ये. जर तुम्ही बायोलॉजीमध्ये जर समोर पाहसाल तर बायोलॉजीमध्ये जे चॅप्टर दिलेले आहेत इव्होल्यूशनचे जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डार्विनचं सगळ्यात मोठी, त्यानंतर मॉडर्न सिंथेटिक थेरी आहे ज्याच्यामध्ये डार्विनचं लय मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर जाऊन शिकण्या आहेत. हे जे थेरी आहे हे कोण दिली तुम्हाला? डार्विनने दिली होती. डार्विन एक काय होता? एक नॅचरलिस्ट होता. आणि नॅचरलिस्ट त्याचा जो जन्म झालेला आहे, जो की बर्थ झालेले ते आहे तुमची 1809 मध्ये. कधी झालेली तुमची? 1809 टू 1882 मध्ये. कधी आहे तुमची? 1882 म्हणजे 1809 ते 1882 मध्ये, म्हणजे 1809 मध्ये त्याचा जन्म झाला आणि 1882 मध्ये त्याचा काय झाला? मृत्यू झाला. ठीक आहे. ते हे जनरल इन्फॉर्मेशन आहे. अगेन्स्ट जर थोडी इन्फॉर्मेशन जर डार्विन अबाउट द्यायची तर डार्विन एक नॅचरलिस्ट होता आणि नॅचरलिस्ट असल्या कारणानं तो पूर्ण जगाचं त्यानं काय केलं होतं, म्हणजे एक जगाची म्हणू शकतो की जे पूर्ण जग फिरला होता. पूर्ण जग फिरला होता याचा अर्थ पूर्ण जग नाही तर इंग्लंड पासून तर मोस्ट म्हणजे 6 मंथ पर्यंत, सॉरी 6 मंथ नाही, त्याचं भरपूर एक लंबी एक काय राहिलेली आहे, जगाला एक परिक्रमा राहिलेली आहे. जगाले परिक्रमा म्हटल्यापेक्षा अर्थवरचे मोस्ट ऑफ द आयलंड काय केले होते ना, डिस्कवर केले होते. त्याच्यापैकी सगळ्यात जे प्रचलित आयलंड होतं ते गोलाफॅगस आयलंड होतं, ज्या आयलंडवर डार्विन फिंचेस सारखे कॉन्सेप्ट त्याने दिलेले होते. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय आहे. तर 1 बाय 1 आपण काय करणार आहे, 1 बाय 1 पॉईंट काय करणार आहे त्याची डिस्कस करणार आहे. ते पॉईंट थोडं लक्षात ठेवा. एक या पॉईंटच्या बेसिसवरच तुम्ही आन्सर लिहू शकता. तर नंबर फर्स्टचा जो दिलेला आहे की डार्विन थेरीमध्ये तो आहे तुमचा ओव्हर प्रोडक्शन. काय तुमचा? ओव्हर प्रोडक्शन म्हणजे नेमकं काय ते इकडे लक्ष द्या. आता ओव्हर प्रोडक्शन कशाला म्हणतात, की ओव्हर प्रोडक्शन फर्स्ट पॉइंट आहे जो की एखाद्या प्रत्येक ॲनिमल्स मध्ये अशी ॲबिलिटी राहते की प्रत्येक जण रिप्रोड्यूस करू शकतात आणि ओव्हर रिप्रोडक्शन करू शकतात. ओव्हर रिप्रोडक्शन म्हणजे काय, की येणारे जे जनरेशन आहे आपले एखादी ॲनिमलची स्पेशीज जास्तीत जास्त लेकराला जन्म देऊ शकते. येणाऱ्या जनरेशनला जास्तीत जास्त लेकर ते पैदा करू शकते. त्याचं कारण काय, की आपल्या निसर्गामध्ये जे ॲनिमल्स आहेत त्याच्याकडे एक ॲबिलिटी आहे, ते आहे तुमची ओव्हर प्रोडक्शन. काय तुमची? ओव्हर प्रोडक्शन. 1 बाय 1 आपण पाहणार आहे पॉईंट्स काय काय आहेत ते पॉईंट्स तुम्ही लिहून घ्या. सेकंड नंबर आहे तुमचं स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स. काय तुमचं? स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स. काय? स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स. लक्षात इथपर्यंत स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स. आता बघा की आता तुम्हाला थेरीचं कम्प्लिटली समजणं चालू होऊन जाईल की ओव्हर प्रोडक्शन म्हणजे नेमकं काय, की एखाद्या ॲनिमल्समध्ये जास्तीत जास्त लेकरं पैदा करण्याची जी ॲबिलिटी राहते त्याला ओव्हर प्रोडक्शन असे म्हणतात. ज्याच्यामध्ये साल्मन फिशचं एक्झाम्पल आहे. भरपूर काही म्हणजे लाखोच्या संख्येमध्ये ते एग्स देऊ शकते प्रत्येक ॲनिमल. जसं की आपण म्हणू शकतो की आपण ह्युमन्स बी जास्त रिप्रोड्यूस करू शकतात. अनदर कोणतेही ॲनिमल्स आहे, इन्सेक्ट वगैरे आहे, जे की इन्सेक्टमध्ये जर जास्तीत जास्त ओव्हर प्रोडक्शनचं एक्झाम्पल तुम्हाला पाहायला भेटते. आणि लक्षात ठेवा की जेवढी जास्त पॉप्युलेशन वाढन, एवढं लक्षात ठेवा कोणत्याही याची जेवढी जास्त पॉप्युलेशन वाढन तर ते काय घेऊन येईल, तुमची स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स. म्हणजे सेम स्पेसिस ज्यावेळेस इन्क्रीमेंट करते, ज्यावेळेस त्याची इंडिव्हिज्युअल वाढतात, ज्याची पॉप्युलेशन वाढते, काय वाढते तुमची? ज्यावेळेस त्याची पॉप्युलेशन्स इन्क्रीमेंट होते त्यावेळेस काय होते, त्याच्यामध्ये स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स होते. म्हणजे जगण्यासाठी ते स्ट्रगल करत असतात. लक्षात. जर ते सेम स्पेसिसचे असेल तर प्रत्येकाला शेल्टर लागते, राहण्यासाठी जागा म्हणू शकतो आपण, त्याला घर म्हणू शकतो आपण. प्रत्येक ॲनिमलचं शेल्टर वेगवेगळं आहे.
जसं की शेल्टर जर आपण जर एक्झाम्पल जर म्हटलं तर मंकीज नेहमी कशावर राहतात, तुमच्या प्लांटवर राहतात. अनंतर काय म्हणू शकतो की बरेचसे जे ॲनिमल्स आहेत ते लँडच्या खाली राहतात, बरेचसे जे ॲनिमल्स आहेत ते पाण्यामध्ये राहतात. तर प्रत्येकाचं शेल्टर वेगळं आहे. तर मग प्रत्येकाला एक पर्टिक्युलर स्पेस लागन, पर्टिक्युलरली प्रत्येक ॲनिमलले त्या सेम पॉप्युलेशनचे जर असन तर त्याला काय लागन, त्याला फूड लागन, त्यानंतर स्पेस लागन, या व्हेरियस गोष्टी लागन. तर मग ज्यावेळेस ओव्हर प्रोडक्शन होते तर ओव्हर प्रोडक्शन झाल्यानंतर काय होते, तुमचा स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स म्हणजे जगण्यासाठी एक काय केला जाते, स्ट्रगल केला जाते. आणि स्ट्रगल म्हणजे म्हणू शकतो की मेहनत करावं लागते प्रत्येकाला जगण्यासाठी. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आणि हे जे स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स आहे, नंबर 3रा मुद्दा जो डार्विनने सांगितला होता तो सांगितला होता स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स काय घडून आणते, ऑर्गॅनिक व्हेरिएशन घडून आणते. काय आणते तुमचं, ऑर्गॅनिक व्हेरिएशन्स. ऑर्गॅनिक व्हेरिएशन, आता बघा ऑर्गॅनिक व्हेरिएशन म्हणजे नेमकं काय की एखादा ऑर्गॅनिझम जगण्यासाठी जर स्ट्रगल करत असन तो कोण जगन. मला एक गोष्ट सांगा की 10 जण आहे, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊन घेऊ, थोडी डिटेलमध्ये करू आपण. 10th म्हणजे इंडिव्हिज्युअल आपल्याकडे प्रेझेंट आहे सिंगल पॉप्युलेशनचे. लक्षात, एका पॉप्युलेशनचे 10 इंडिव्हिज्युअल आहे. तर मग या 10 पैकी किती म्हणजे कशा पद्धतीने सर्व्हाइव्ह करतील, जो की सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट आहे. जसं म्हणू शकतो की सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे नेमकं काय, जो की एन्व्हायरमेंटमध्ये फिजिकली, फिजिओलॉजिकली आणि बिहेवियरली या तिन्ही गोष्टीबद्दल जे अडॉप्ट आहे, ज्याच्याकडे बेटर क्वालिटीज अवेलेबल्स आहेत, तेच क्वालिटीज आपल्या नेचरमध्ये त्याला जगण्यासाठी हेल्प करणार. अलग लक्षात येतपर्यंत. आणि त्याच्यापैकीच आता एवढं लक्षात ठेवा की स्ट्रगल ज्यावेळेस कोणी केलं जाते ना, हा मुद्दा असं समजून घ्या की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता सगळेजण 8व्या 9व्या वर्गापर्यंत 5व्या 6व्या वर्गापर्यंत सगळं काही नॉर्मल राहते. पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये स्ट्रगल करता तर लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये भरपूर काही बदल घडून येतो. आणि म्हणजेच अशा पद्धतीने निसर्गाचा आहे स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स नेहमी काय घडून आणते, ऑर्गॅनिक व्हेरिएशन. ऑर्गॅनिकचा मिनिंग सोडून द्या, व्हेरिएशन म्हणजे बदल होते. लक्षात, अशाच पद्धतीने ॲनिमल्समध्ये पण काय केलं जाते, ऑर्गॅनिक व्हेरिएशन ते बदल येते त्याच्यामध्ये. ठीक आहे, 3रा मुद्दा लक्षात आला काय आहे, ऑर्गॅनिक व्हेरिएशन. त्यानंतर 4था मुद्दा पण त्याच्यावर डिपेंड आहे. ऑर्गॅनिक व्हेरिएशन काय करते, तुमचं नॅचरल सिलेक्शन करते. काय करते, नॅचरल सिलेक्शन. हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या, थोडं कॉन्सन्ट्रेशन ऐकून घ्या की नॅचरल सिलेक्शन काय. ज्यावेळेस आपल्यामध्ये ऑर्गॅनिक व्हेरिएशन येते ना, तो ऑर्गॅनिक व्हेरिएशन एक सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस कंप्लीट करते, ती आहे तुमचं नॅचरल सिलेक्शन. लक्षात ठेवा की या नेचरमध्ये भरपूर गोष्टी, प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल आहे. आज ह्युमन इंटेलिजंट झाला म्हणून त्याच्याकडे फूड अवेलेबल आहे, शेल्टर अवेलेबल आहे, किंवा शेल्टर पण त्याला इझी भेटत नाही, फूड पण त्याला इझी भेटत नाही. त्यासाठी प्रत्येकाला स्ट्रगल करावं लागते. आपल्यापेक्षा जास्त ॲनिमल लोकांना स्ट्रगल करावं लागते. आणि स्ट्रगल नेहमी व्हेरिएशन. एक्झाम्पल घेऊन येऊ आपण की एखादा पर्टिक्युलर ॲनिमल्स आहे, हा एक ॲनिमल्स आहे आणि इथं फूड अवेलेबल्स आहे. काय अवेलेबल्स आहे, फूड. आणि हे 2 स्पेसिसचे ॲनिमल्स आहे, हा ॲनिमल्स ए आहे आणि हा ॲनिमल्स बी आहे. आता सेम हे मांसाहारी आहे, फॉर एक्झाम्पल हा शिकार आहे, ज्याला करायचा आहे. मग शिकार करत असताना काय कारण की जो की या इन्व्हायरमेंटमध्ये काय म्हटलं मी, या इन्व्हायरमेंटमध्ये फिजिकली, फिजिओलॉजिकली आणि बिहेवियरली तिन्ही पद्धतीमध्ये जो अडॉप्ट आहे तोच याचा शिकार करू शकतो. जो की सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट आहे तोच याचा शिकार करू शकतो. या 2 पैकी एकच शिकार करणं, ज्याच्याकडे निसर्गामध्ये लपण्याची जाई आहे, ज्याच्याकडे काहीतरी प्लॅनिंग बनवण्याची ॲबिलिटी आहे, जो की शिकार करण्याची काहीतरी नवीन पद्धती काढन, तोच याचा शिकार करू शकन. म्हणजे एकाचं काय होईल, एक शिकार करू शकणार नाही, म्हणजे याचं रिजेक्शन होऊन जाईल. म्हणजे बेसिकली हा डेथ कॉज करण. त्याचं कारण काय की त्याला फूड भेटणार नाही आणि याला फूड भेटन. मग याचं कारण काय होतं की पहिली गोष्ट त्यानं स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स केलेलं आहे आणि स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्सच्या कारणानं त्याच्यामध्ये काय येते, व्हेरिएशन्स येतात. काय येतात, व्हेरिएशन. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही अभ्यास करता म्हणजे नेमकं तुम्ही काय करताय, स्ट्रगल करताय आणि त्यानंतर तुमच्यामध्ये काय येतील, व्हेरिएशन्स येतील. आणि व्हेरिएशन आल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला नोकरी लागते त्याला नॅचरल सिलेक्शन पण म्हणू शकतो आपण. लक्षात येतपर्यंत की नॅचरल सिलेक्शन म्हणजे नेमकं काय की निसर्गामध्ये सिलेक्शनच्या प्रोसेसला नॅचरल सिलेक्शन असे म्हणतात. आता बघा की या 2 पैकी कोणाचं सिलेक्शन झालं, ए नावाचं सिलेक्शन झालं. म्हणजे बेसिकली काही याच्याकडे बेटर क्वालिटीज अवेलेबल्स असतील, याच्याकडे बेटर प्लॅनिंग अवेलेबल्स आहे, जो फिजिकली, फिजिओलॉजिकली आणि बिहेवियरली या तिन्ही पद्धतीने अडॉप्ट आहे. त्याच ॲनिमलचं काय होत असते, इथं नॅचरल सिलेक्शन होत असते. काय होते, नॅचरल सिलेक्शन. आणि या नॅचरल सिलेक्शनच्याच बेसिसवर या डार्विनच्या थेरीचं नाव आहे डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. कारण की निसर्गाची हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एक प्रोसेस आहे जे की निसर्गामध्ये होत असते. ठीक आहे. अगेन्स्ट लास्ट मध्ये जो 5 नंबरचा मुद्दा आहे, तो 5 नंबरचा मुद्दा आहे तुमचा ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस. काय तुमचा, ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस. ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस. ठीक आहे.
ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस. एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस नॅचरल सिलेक्शन होते ना तर त्याच्यानंतर ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस येतात. याला कमी कालावधी नाही, याला भरपूर जास्त कालावधी लागते. लक्षात ठेवा की कोण या वाईल्ड लाईफमध्ये किंवा म्हणून वाईल्ड लाईफ नाही, या अर्थवर कोण जगणार ज्याच्याकडे बेटर क्वालिटीज आहे. बेटर क्वालिटीज आहे म्हणजे तो बेटर ब्रीडिंग अँड फीडिंग करू शकतो, फीडिंग करणे आणि ब्रीडिंग करणे, आणि म्हणजे बेटर जे जीन्स आहे ते समोर येणाऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर करा. मग अशाच पद्धतीने जे स्ट्रगल आहे ते स्ट्रगल ऑर्गॅनिक व्हेरिएशन आणत आहे, आणि हेच ऑर्गॅनिक व्हेरिएशन काय करत आहे की जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होत आहे. आलं लक्षात. जसं की बेटर जीन एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत ट्रान्सफर होत आहे, आणि हे बेटर जीन नॅचरल सिलेक्शन करत आहेत कंटिन्यू. आणि नॅचरल सिलेक्शन लक्षात ठेवा ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस. जसं की ह्युमनचं एक्झाम्पल घेऊन घेऊ, तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही व्यवस्थित. एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल म्हणजे नेमकं काय की ह्युमन्स, जसं की ह्युमन किंवा म्हणू शकतो की ॲनिमल्स म्हणू आपण. एखाद्या ॲनिमल्स एखादं एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. जसं की कॅमल्स एक्झाम्पल आहे, जो की डेझर्ट एरियामध्ये पाहिला जातो. कोणत्या एरियामध्ये पाहिला जातो? डेझर्ट एरियामध्ये. त्यानं काय केलेलं आहे की ओव्हर प्रोडक्शनचं ओकेच ओके, स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स आहे. तुम्हाला माहिती आहे की डेझर्ट एरियामध्ये काय होते, पाण्याची भरपूर कमतरता राहते. मग त्यानं असे काही कॅरेक्टर डेव्हलपमेंट केले ज्याला 15 ते 20 दिवस पाणी प्यायची जरूरत नाही. एक्झॅक्टली मला माहित नाही, पण तुम्हाला एक एक्झाम्पल सांगत आहे मी. 15 ते 20 किंवा 25 किंवा 1 महिन्यापर्यंत त्याला पाणी पिण्याची जरूरत नाही आहे. म्हणजे बेसिकली काय, तो त्या इन्व्हायरमेंटमध्ये अडॅप्ट झालेला आहे. त्यानं काय केलं, स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्सनं त्याच्या अंदरमध्ये व्हेरिएशन आणलं हजारो वर्षानंतर. आणि व्हेरिएशन आणल्यानंतर काय झालं की तो त्या एरियामध्ये राहण्यासाठी त्याचं काय झालं, सिलेक्शन झालं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, नॅचरल सिलेक्शन. आणि लास्टमध्ये एक ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस, म्हणजे पहिली स्पेसिस अशी नसतात त्याच्यानंतर काय होते की न्यू स्पेसिस काय आहे ते जन्माला येते. हे सगळे जे टोटल पॉईंट्स आहेत ते टोटल पॉईंट कशामध्ये आहे, तुमच्या डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शनमध्ये. अलग लक्षात इथपर्यंत ठीक आहे. तर याच्यानंतर जे याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट्स करू शकता. याच्यानंतर आपण पाहणार आहोत ऑब्जेक्शन ऑफ डार्विनिझम. ठीक आहे. चला तर आपण काय पाहणार आहे आता, जे डार्विन ऑब्जेक्शन्स आहेत की डार्विनवर कोणकोणत्या थेरीजमध्ये काय चुका. आता ऑब्विसली गोष्ट आहे की एक पर्सन आहे, एक पर्सन 100% राईट नसू शकतो. कोणत्या तरी गोष्टीचं लॅक ऑफ नॉलेज त्याच्याकडे प्रेझेंटच राहते. तर बेसिकली काय आहे की डार्विन जे आहे, डार्विनकडे जेनेटिक्सचं नॉलेज नव्हतं. लक्षात ठेवा, कशाचं नॉलेज नव्हतं, तुमच्या जेनेटिक्सचं नॉलेज. आता जेनेटिक्स बेसिकली तेवढी डेव्हलपमेंट झालेली ब्रांच नव्हती त्यावेळेस. 1809 किंवा 1802 म्हणजे जस्ट फंडामेंटल जे रूल्स आहेत ते तोपर्यंत ते डेव्हलपमेंट झाले होते. तर बेसिकली जेनेटिक्सचं लॅक ऑफ नॉलेज असल्या कारणानं डार्विनच्या थेरीजमध्ये आपल्याला या ऑब्जेक्शन दिसतात किंवा ह्या चुका दिसतात. तर पाहू आपण कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन म्हणजे थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये. डार्विन काय म्हणत, म्हणजे जसं की पाहणारा सगळ्यात पहिले, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. म्हणजे नेमकं काय की आपल्याला डार्विननं काय सांगितलं होतं की नॅचरल सिलेक्शन इट इज अ वन ऑफ द प्रोसेस ऑफ द इव्होल्युशन. म्हणजे काय की नॅचरल सिलेक्शन एकमेव अशी प्रोसेस आहे ज्याच्यापासून रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. पण एवढं लक्षात ठेवा की नॅचरल सिलेक्शन एकमेव अशी प्रोसेस नाही आहे ज्याच्या थ्रू काय होत आहे, तुमचं इव्होल्युशन होत आहे. असे भरपूर काही प्रक्रिया आहेत किंवा भरपूर काही अशा म्हणू शकतो की अशा प्रोसेसेस जे की काय होत असतात, प्रत्येक ऑर्गॅनिझमचं किंवा ऑर्गॅनिझमचं इव्होल्युशन होत असते. अगेन्स्ट काय म्हटलेलं आहे की 3 दिलेले तुम्हाला. आणि एवढं लक्षात आहे की इम्पॉर्टंट आहे ते पॉईंट लक्षात ठेवा व्यवस्थित. नाही काय म्हटलेलं आहे की डार्विन डिड नॉट मेन्शन द एनी एक्सप्लेनेशन अबाउट. म्हणजे डार्विन याच्या अबाउट एक्सप्लेनेशन कधी देऊ शकला नाही. त्याच्यामध्ये काय युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन. म्हणजे असे काही भरपूर काही ॲनिमल्स होते ज्याच्याकडे युजलेस मॉडिफिकेशन्स होतं, पण असे भरपूर काही ॲनिमल्स आजही अवेलेबल्स आहेत ज्याच्याकडे युजलेस मॉडिफिकेशन आजही अवेलेबल्स आहे. तर मग हे कसं डेव्हलपमेंट झालं, जर त्यानं काय म्हटलं होतं, जर युजफुल म्हणजे नॅचरल सिलेक्शन कोणाचं होणार आहे, ज्याच्याकडे ते जीन्स अवेलेबल्सच नाही आहेत जे की तुम्हाला एक सर्वायवल ऑफ फिटेस्ट करणार नाही, एक निसर्गामध्ये फिट करणार आहे. मग ऑब्विसली गोष्ट आहे की बेटर जीनच झाले पाहिजे होते प्रत्येक याच्यामध्ये. तर मग हे युजलेस मॉडिफिकेशन आलं कुठून, तर मग या गोष्टीचं एक्सप्लेनेशन डार्विन देऊ शकला नाही. अलग लक्षात. त्यानंतर काय म्हटलं की देअर इज नो एक्सप्लेनेशन. लक्षात ठेवा, देअर इज द नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस आणि ॲब्रूट चेंजेस. लक्षात, स्लो चेंजेस आणि ॲब्रूट चेंजेस म्हणजे नेमकं काय की एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये इव्होल्युशन भरपूर काही स्लो पद्धतीने होत आहे, आणि एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये जे इव्होल्युशन्स आहे, जे इव्होल्युशन आहे, ठीक आहे, तर जे इव्होल्युशन आहे की एकदम म्हणू शकतो की आपण त्याला कशा पद्धतीने होतं, एकदम स्लो पद्धतीने होतं. काय तुमचं इव्होल्युशन. ठीक आहे, इव्होल्युशनची जी प्रोसेस आहे प्रत्येक ॲनिमलमध्ये काय एखादी स्लो होत आहे, एखादं फास्ट होत आहे, असं का होत आहे, प्रत्येकामध्ये कॉन्स्टंट का नाही राहत आहे, या पद्धतीचं एक्सप्लेनेशन डार्विन देऊ शकला नाही. तर हे दिजार म्हणजे हे 3 कारण आहेत जे की डार्विनवर काय झालेले आहेत, ऑब्जेक्शन आलेले आहे. लक्षात इथपर्यंत. तर मग पाहून घ्या डार्विनचा जन्म कधी झाला, 1809 मध्ये आणि 1882 मध्ये. आणि एक गोष्ट मी विसरलो, डार्विननं एक बुक्स लिहिलेलं आहे, ओरिजिन ऑफ स्पेसिस. लक्षात ठेवा, मी मेन्शन करून देईन, बुक्स लिहिलेलं आहे. त्या बुक्सचं नाव काय, ओरिजिन ऑफ स्पेसिस. काय तुमचं, ओरिजिन ऑफ स्पेसिस.
ओरिजिन ऑफ स्पेसिस. लक्षात येतपर्यंत हे बुकचं पण नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. जर तुम्हाला लेक्चर समजलं असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमची साथ असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आवडला असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि ज्याला जरूरत आहे नक्की त्याला शेअर करा. आणि डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. ठीक आहे. थँक्यू.